घर म्हणजे नक्की काय असतं? घर म्हणजे पाय पसरून हवं तसं बसू शकता. घर म्हणजे हवं तेव्हा टाळी देऊन हसू शकता. घर म्हणजे गंमत जम्मत रुसवे फुगवे मस्करी थट्टा. घर म्हणजे माझघरातील देव्हारा आणि तुळशी कट्टा. घर म्हणजे आई जिथे तिच्या लेकरांची वाट पाही. घर म्हणजे प्रेम जिव्हाळा, दुसरं तिसरं काही नसतं. घर म्हणजे नक्की काय असतं? नमस्कार. DSK घर म्हणजे नक्की काय असतं या आपल्या कार्यक्रमात मी पंकज विष्णू तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, आपला हा अर्धा तास राखून ठेवलेला असतो DS कुलकर्णींशी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी. एक काळ असा होता जेव्हा आपल्याला वाटायचं की आपलं छानसं टुमदार कौलारू घर असावं, समोर अंगण असावं, त्यात तुळशी वृंदावन, मागे परसदार, बैठकीची खोली वेगळी, माझघर वेगळं, देवघर वेगळं. पण तो काळ केव्हाच सरला, मागे पडला. कारण गावं शहरात परिवर्तित झाली आणि मग घराच्या डिझाईन्सच्या संकल्पनाच बदलून गेल्या. त्या कशा बदलल्या, आता ट्रेंड काय चालला आहे हे विचारूया आपले एक्सपर्ट DSKंना. चला. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. आजच्या भागात तुमचं खूप खूप स्वागत. खूप दिवसांनी इलेक्शनचा जर खाली बसलेला. खरं आहे, खरं आहे. सर, असं आता बघितलं जातं की ते गाणं आहे ना, एक बंगला बने न्यारा, ही कन्सेप्ट लोक विसरलेले आहेत. म्हणजे कल्पनाही करू शकत नाहीत आता त्या घराची. तर आता नेमका हा जो डिझाईनमधला बदल झाला आहे तो नेमका काय झाला आहे? पूर्वी जशी आपण कोकणातली नारळाच्या झाडातली उतरत्या रूपची कौलारू असलेली घरं आता देता येत नाही आहे. पण बिल्डिंगचे एलिव्हेशन जे आहेत ते सुंदर देता येतात आता. की बाहेरनं सुद्धा अंतरंग चांगलं पाहिजे तसं बाहेरनं पण चांगलं पाहिजे अशा प्रकारचे सुंदर एलिव्हेशन्स आणि मग त्यांना लागणाऱ्या ॲम्युनिटीज. मग नुसतं स्विमिंग पूल हा कॉमन गोष्टी झाल्या. त्याच्याशिवाय काही क्रिएटिव्ह गोष्टी देता येतील का? म्युझिक रूम देता येतील का? म्युझिक रूममध्ये 4 सिनियर सिटीजन एकत्र राहिले आणि त्यांना भीमसेनची एक प्रायव्हेट कॅसेट मिळाली, ती ऐकायची आहे. त्याच वेळेला तरुण म्हणतात आम्हाला मायकेल जॅक्सनला नाचायचं आहे, तर त्याची एक रूम खाली त्या आवारात बिल्डिंगमध्ये कुठे देता येईल का? इकडे नाचायला देता येईल का? अशी काही नेबरहूड सेंटरसारखी बाहेर एक वेगळी बिल्डिंग की जिथे स्विमिंग पूल क्लब करता येईल, बिल्डिंगपासून लांब आजूबाजूची मुलं येतील तो. आणि त्याच वेळेला या स्वतःच्या बिल्डिंगमध्ये लहान मुलांसाठीचा स्प्लॅश पूल आणि सिनियर सिटीजनसाठी आजी आजोबांसाठी हर्बल गार्डन असं काही देता येईल का? अशा प्रकारच्या घर तर द्या. घर देताना आम्हाला आमच्या सामुदायिक जीवनाची जी पूर्वीची पुलांची बटाट्याची चाळ होती, पुण्याची वाडा संस्कृती होती, ती जर देता आली तर आज लोकांना हवी असते. लोकांना एकमेकांशी बोलायचं आहे आणि लोकांच्या मनातलं एक बंगला बने न्यारा, अभि एक घर बने न्यारा, एक फ्लॅट बने न्यारा असं आम्ही करून देऊ शकतो. साधी गोष्ट आहे लोकांची अपेक्षा की घरात आलो की मला चप्पल बूट ठेवायला काहीतरी जागा द्यायला. डायरेक्ट लिव्हिंग रूममध्ये चपला बूट जातात. त्याचं एक निच का तयार करत नाही, एक 4 फूट बाय 4 फुटाचा. पुढे दारातनं बाहेर जर कोणी भैया आला, दूधवाला भैया आला, पेपरवाला आला की बाहेरच्या बाहेर त्याला बोलवायचं, आत घ्यायचं नाही आहे. तर एक छोटीशी ती इन लॉबी ज्याला आपण म्हणतो, छोटीशी. पूर्वीच्या बंगल्याला बाहेर तसा व्हरांडा असायचा, त्याच्या सगळे व्यवहार व्हायचे. तशी लॉबी डिझाईन करायला मागतात जे आम्ही देतो. किचन आता ओपन किचनची पद्धत सुरू झाली आहे. टीव्हीने इतकं अतिक्रमण केले की डायनिंग टेबलावर भाताचा घास तोंडात जातं का मिठाचा खडा तोंडात जातोय, कारण तुम्ही मंडळी सिरियलवर लोकांना उगाच अट्रॅक्ट करून ठेवता. तर ते डायनिंग टेबलवर टीव्ही दिसावा अशा प्रकारच्या या माफक अपेक्षा की जे जगताना कुठला संकोच वाटू नये आणि आनंदाने घरात जगावं अशा लोकांच्या कल्पना असतात. आणि आम्ही त्या अँगलने बिल्डर मंडळी, आर्किटेक्ट मंडळी धडपडत असतो. पण आता असंही पाहिलं जातं आहे की घर तर मोठं हवं लोकांना, पण त्या मोठ्या घरात राहणारी माणसं इनमीन 3 माणसं. त्यातली 2 माणसं जवळपास 18 तास कामाच्या निमित्ताने, दुसऱ्या निमित्ताने बाहेर असतात. तर मग अशा वेळी असं म्हणायचं की एकत्र कुटुंब पद्धतीवरून लोकांचा विश्वास उडतोय का काय? नाही, दुर्दैवाने जी काही समाजाची स्टाईल गेल्या वर्षात बदलली आणि पाश्चिमात्य संस्कृती डोक्यावरून बसलेली आहे. विशेषतः पूर्वी बघा अमेरिकेला बोटीने जावं लागायचं, इंग्लंडला बोटीने जायचे लोक, असं बरोबर आहे. आता तुम्ही नॉनस्टॉप फ्लाईटमधनं जातात, तिकडे सगळी संस्कृती आली. परमेश्वर करू आणि सगळीच पाश्चात्य संस्कृती न येऊ, कारण ते कपडे आपण जसे बदलतो तशी घरं तर बदलतातच. आमचं अरे आजोबांनी बांधलेलं घर आहे, 4थी पिढी नांदते असं आम्ही अभिमाने सांगणार आहे. तिथे हसतात, इतके वर्ष तुम्ही इथं राहता.
तर ती एक अजब संस्कृती तिथे आहे. आणि नवरा आणि बायकोला आणि बायकोने नवऱ्याला कपडे बदलावं असं बदलावं एवढे डायव्हर्स होतात. अमेरिकेत गेल्यावर माझी जेव्हा मी अमेरिकन मित्रांच्यावर असतो तेव्हा मला खूप कधी कधी आता सवय झाली, सुरुवातीला फार अवघड होतं. मीट माय दिस सन इज फ्रॉम माय थर्ड हजबंड. आता ते इतकं नॉर्मल बोलतात. मग ही संस्कृती आपल्यावर अतिक्रमण करू नये. आपण पिंपळा याला वडाला 7 फेरे मारतो, तसंच ही संस्कृती घट्ट 7 फेऱ्याची जन्मजन्मी असावी. आणि दरवर्षी परत 7 फेरे मारल्यामुळे तर शेवटचा फेरा कधी संपतच नाही. जन्मजन्मी तोच नवरा आणि तेच पती, ही खरी संस्कृती आहे. पण दुर्दैवाने तुटत चालली आहे. त्याचं कारण असं की जागेचे वाढलेले, आकाशाला वाढलेले भाव. जर मी मोठी घरं देऊ शकलो, 3 भाऊ आहात तुम्ही, 3 भावांना जर मी भला मोठा हॉल आणि 5 बेडरूम दिल्या आणि 2 किचन दिली. 2 किचन हे फार आवश्यक आहे. भांडण कुठे होतात ते एका किचनमधनं होतात. तर मी 2 किचन दिले. माझी कल्पना आहे, मी एखादी स्कीम मांडणार आहे संयुक्त फॅमिली करता, की जर आज नाही ना पटलं, आपल्या नवऱ्याला आपल्या हातचं खायचं आहे, तुझं सेपरेट किचन आहे, तर कदाचित एकत्र कुटुंब नांदू शकेल. पण ही अटॅचमेंट श्रावण बाळाचा देश श्रावण बाळाला विसरत चाललेला आहे. हे दुर्दैव आहे. त्यामुळे मग वेगळे होतात. तर या मोठ्या घरांच्या मध्ये आज कॉम्पॅक्ट घरात जर किती श्रीमंत असला, नवरा बायको दोघंच आहेत, मुलं अमेरिकेला आहेत, तर तो म्हणतो मला 1 बेडरूमचा फ्लॅट बाद झाला, फार तर 2 बेडरूम, कधीतरी वर्षात एकदा मुलगा येईल अमेरिकेहून, तेव्हा तो तिथं राहील. त्यामुळे त्यांना कॉम्पॅक्ट घरं लागतात. मग यांना काय पाहिजे? यांना सामुदायिक जीवन पाहिजे. त्या बिल्डिंगमध्ये मोठे इंटरॅक्टिव्ह कप्पे पाहिजे, जसे गप्पांचे अड्डे पाहिजे, तसे कप्पा इंग्लिशमध्ये म्हणतात. चहा पितो तुम्ही, तो त्या कप ऑफ टीसाठी एकत्र या. आणि तशा प्रकारचे जर त्या इमारतीमध्ये त्या, म्हणून एखादी बिल्डिंग बांधण्यापेक्षा, आता माझ्यासारखं कारण मी विश्वजसं 6000 उमऱ्यांचं मॉडर्न गाव बांधलं, त्यावेळेला तिथं आम्ही सहज म्हणत, अरे इथे पिझ्झाबरोबर पिठलं भाकरीची संस्कृती पण जपणार आहे. हां, इकडे चव्हाण काकूंना जोशांचा जस्ट मुंज झालेला बटूधारी मुलगा धावत जाऊन गुढीपाडव्याला श्रीखंडाची वाटी देणार आहे, की आमच्याकडे श्रीखंड केलं. ती संस्कृती परत आणायला मोठे मोठे सुंदर टाउनशिप व्हायला पाहिजे. आणि त्या टाउनशिपमधनं हे सहजीवनाची संकल्पना यायला पाहिजे, की तिथे आज 50-60 वर्षाचा एखादा सिनियर आहे, तो तरुणपणी फुटबॉल खेळायचा, पण त्यांनी फुटबॉलचे बूट जपून ठेवलेले आहेत. तेवढा एक जस्ट 5-7 वर्षाचा एक छोटा मुलगा येतो, काका बूट घालू का ते फुटबॉलचे? त्याच्या ते पायाला येणार नाही आहे, पण त्याच्या फुटबॉलच्या बूटने त्याला वाटतं आपण फुटबॉल खेळावं, आणि त्यांनी सहज सांगावं घाल रे बाळ. त्यांनी असं नाही म्हणा, हे तुला येणारच का, मी जपून ठेवलेलं आहे. ते दिवस परत आणले, की हा जो आत्ता तुमचा प्रश्न आहे की मोठ्या घरातल्या लोकांनी काय करायचं, ते आपाप सुटणार आहे. आणि भारतीय संस्कृतीला हे सहज शक्य आहे. आणि अशा प्रकारे आनंदाचे क्षण आपण परत आणू शकतो. पण बिल्डर म्हणजे मी आणि प्रेक्षक किंवा फ्लॅट घेण्यात तुम्ही, आम्ही दोघांनी एक दिलाने एका सुरात गाणं म्हणलं पाहिजे. त्या संगीताचे सूर जुळले पाहिजे. परत ते सुंदर मैफिल जमेल आणि सगळ्यांची स्वप्न पूर्ण होतील. वा, फारच छान. सर, आपला कार्यक्रम पाहून प्रश्नांचा ओघ सुरू झालेला आहे. अनेक लोक पत्र पाठवतात. नाही, पण पिवळं पोस्टकार्ड आलं. अगदी अगदी बरं वाटतं पोस्टकार्ड बघून, ईमेलचे. हो ना, खरंच. तर असंच एक पत्र आपण निवडलंय, प्रसन्न मेटकर, मुंबईहून. तर ते लिहितात की घरं मोठी आहेत, पगार लठ्ठ आहेत, पण सुख नाही, सोयी आहेत पण समाधान नाही. असं का? पूर्वी पॉकेट मनी मिळत नव्हता, जो काही होता त्याच्यात आनंद होता. आता पॉकेट मनी मिळाला तर पैसे खर्च करायला वेळ नाही आहे, अशी परिस्थिती झाली आहे. बरोबर. आणि आज या सगळ्या सुखाच्या व्याख्याच हरवलेल्या आहेत. पण मग सुख कशात मानायचं? पहिला अर्धा भरला का सरला? तर या वादात न जाता जे आपल्या पुढे आलं ते आनंदातच आहे असंच समजून वागायला पाहिजे. त्यामुळे सुख तुम्ही कशात मानतात त्याच्यावर आहे. हे खरं आहे की माणूस हव्यासाच्या मागे, हे हवंय ते हवंय ते हवंय, या हव्यासाच्या मागे सगळं जग विसरत चाललेलं आहे. आणि संत विनोबा भावेनं सांगितले, आपल्या संस्कृतीत सांगितलेलं आहे की जे भूक लागल्यावर खातो त्याला म्हणतात प्रकृती. आणि खात असताना शेजारी कोणी उपाशी दिसलं तर आपली अर्धी भाकरी काढून त्याला देतो, त्याला म्हणतात संस्कृती. आणि भूक लागली, आपण खातोय, शेजारचाही ओरबडून खातोय, पोट ढेकर दिल्यावरही खात बसतोय. त्यामुळे सुख सगळ्यांचं ओढून बघतो. त्याच्याकडे BMW, माझ्याकडे कशी नाही. त्याच्याकडे 3 बेडरूम आहे, माझ्याकडे 4 बेडरूम कसा नाही. त्याच्याकडे जी गॅजेट त्याच्या मोठी गॅजेट काय. या हव्यासाच्या विकृतीमध्ये आम्ही सुख हरून बसलो आहे. आणि मला चिकार वेळा वाटतं की झोपडीतला माणूस भले दगडावर डोकं ठेवून झोपत असेल, त्याची चंद्रमुळी झोपडी असेल, पण त्या माऊलीने केलेली भाकरी आणि ठेचा आणि पिठलं हे कुठल्याही परिस्थितीत श्रीखंडपुरीच्या जेवणापेक्षा खूप सुंदर वाटतं. कारण की तो त्या चंद्रमुळी झोपडीमध्ये कुठेतरी पोतं खाली टाकलं आणि हात असा घेऊन झोपला. त्याचं जी सुखाची झोप आहे ते मोहम्मद गादीवर आणि उशीवर येत नाही. कारण आम्ही सगळे पैशाच्या आणि कारण नसताना प्रतिष्ठेच्या हव्यासाला लागलंय. मित्रांनो, सुखाकडे कसं बघा तर सुखाकडे संस्कृतीसारखं बघा.
प्रकृतीसारखं बघा, विकृतीसारखं बघू नका. तुमच्या हरवलेल्या घरात परत सुख येतील. आणि मला वाटतं या हव्यासाला अंत पण नाही. खरंच अंत म्हणजे नाही, आज अंत BMW, उद्या अजून कुठले कुठे थांबणार तुम्ही? कुठे कुठे थांबणार? थांबणार? कुठेतरी काही थांबणं, थांबू कुठेतरी शकत समाधान मांडणं Yes, yes, हे खूप गरजेचं आहे. सर, आज आपल्याला भेटण्यासाठी हा, नवीन सेलिब्रिटी कोण? येस, मी हा, आता तुम्ही तेच देणार दरवाजा म्हणता. होतो. सेलिब्रिटी खूपच मोठी आहे आणि वेगळ्या प्रकारची आहे. तर मी सांगतो, भेटूया आपण त्यांना, पण एका छोट्याशा DSK विश्रांतीनंतर. घराचं घरपण हे घरची लक्ष्मी सांभाळते वा वा. आणि आम्ही फक्त सहकार्य करतो. मला मुंबईच्या पोलीस कॉन्स्टेबलला 10,000 पोलीस कॉन्स्टेबल, ओनली पोलीस कॉन्स्टेबलना आम्ही प्रत्येकी 1 बेडरूमचे फ्लॅट देणार क्या आहोत. बात, विचारा क्या केवढ्यात बात. केवढ्यात हे पुढचं विचारा. माझी इच्छा आहे 8-9 लाखामध्ये. घर म्हणजे नक्की काय असतं? घर म्हणजे नक्की काय असतं? नमस्कार. DSK घर म्हणजे नक्की काय असतं या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आज सेलिब्रिटी चॅटमध्ये आपल्याला एक खास व्यक्ती लाभलेली आहे. अशी व्यक्ती जिच्यामुळे अवघा महाराष्ट्र सुरक्षित शांतपणे झोपत होता. पोलिसाचं नुसतं नाव काढलं तरी आपण घाबरतो. आपल्या दारात पोलीस नको रे बाबा असं म्हणतो. पण हा पोलीसच आपला जीव धोक्यात टाकून अतिरेक्यांशी झुंजत असतो, दंगल शमवण्याचा प्रयत्न करत असतो, गुन्हेगारांना पकडत असतो. आणि हा पोलीस शेवटी माणूसच असतो ना. मंडळी, ह्या पोलिसाचं, एका पोलीस ऑफिसरचं घराबद्दल काय मत आहे हे आपण जाणून घेणार आहोत. स्वागत करूया माजी पोलीस महासंचालक श्री अजित पारसनीस यांचं. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे DSK घर म्हणजे नक्की काय असतं या कार्यक्रमात. धन्यवाद. आपले DSK नमस्कार, म्हणजे नमस्कार, DS कुलकर्णी साहेब. वेलकम सर. पोलिसाचं घर हा एक सगळ्यांचाच कुतूहलाचा प्रश्न असतो, कारण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पोलीस हा नेहमीच म्हणजे 24 तास ऑन ड्युटी असतो. होय. तो कधीच ऑफ ड्युटी नसतो. तर अशा ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरला घराचं घर पण कसं काय सांभाळता येईल? घराचं घरपण हे घरची लक्ष्मी सांभाळते वा वा. आणि आम्ही फक्त सहकार्य करतो. क्या बात. कारण आमच्या या कामाच्या वेळा अशा विचित्र, कामाचं स्वरूप असं विचित्र, आणि मग सारखं बाहेर जायचं, बाहेर राहायचं, घरी आलं तरी लक्ष बाहेर, बरोबर. फोनवरनं आहे तिकडं काय चाललं आहे, इकडं काय चाललं आहे, असं सगळं ते जीवन असतं. त्याच्याशी ॲडजस्ट करून घ्यायचं हे त्यांचं फार मोठं श्रेय आहे. मग आता पोलीस डिपार्टमेंटचा जॉब म्हणजे ट्रान्सफरेबल जॉब. तर सतत घरं बदलली असतील. किती घरं झाली आत्तापर्यंत? 35 वर्षामध्ये जवळजवळ 22 बदल्या झाल्या. 22 बदल्या म्हणजे 22 घरं असतील नाही? तर तुमचं त्यातल्या त्यात आवडतं घर म्हणजे ते तुम्हाला मनापासून आवडलं असं कुठलं आठवत आहे? हो, तशी बरीच आहेत. कोल्हापूरचं घर एक विशेष आवडतं मला. बरं. कोल्हापूर खूप मोठा बंगला होता, त्याला खूप मोठा आवार होतं, बरं. खूप छान प्रशस्त लॉन्स होती बंगल्यामध्ये, म्हणजे 3 लॉन्स होती. आणि बराच एरिया असं म्हणजे काही एकर एरिया त्या बंगल्याचा होता. त्याच्यामध्ये आम्ही भाज्या लावायचो, फळं काढायचो. वा. आणि म्हणजे ते सगळं घेऊन आमच्या ड्रायव्हर्सना, ऑर्डरलीजना वगैरे ते भाज्या बिज्या बंगल्यावरूनच घेऊन जायचे. अरे वा. असं इतकं तिथे निघायचं. तर ते एक फार सुंदर घर होतं. मुंबईला सुद्धा जे आम्ही राहायचो, अवंती आणि अंबर त्या हो, बिल्डिंग्स आहेत. अगदी नेपी इकडे आपल्या मलबार हिलला मलबारच्या जवळ. ती समुद्रावरतीच आहेत. म्हणजे खिडकीतनं बाहेर पाहिलं, बाल्कनीतनं बाहेर पाहिलं की समुद्र दिसतो. क्या बात आहे. फार सुंदर लोकेशन आहे. घरी अर्थातच तुम्हाला फारसा वेळ देता आला नसेल आधीसुद्धा आणि आत्तासुद्धा. तर अशा काही आठवणी आहेत का जिथे ओढाताण झाली, घरी जायलाच नाही मिळालं वगैरे असं काय झालं? हो, आता याच्यात सांगायचं झालं म्हणजे बाबरी मशिदीच्या नंतर हां. जी मुंबईमध्ये दंगल घडली, ते खूपच भीषण जातीय दंगल होती हो, ती. हो, हो. आणि त्यावेळेला मी मुंबईमध्ये DCP झोन 1 होतो. बरं तर त्यावेळेला आम्हाला घरी जायला मिळत नव्हतं. बरं. म्हणजे दंगल इतकी भीषण स्वरूपात आणि रुद्र स्वरूपात होती की तिथनं कुठं म्हणजे जागेवरनं हलताच यायचं नाही. एका स्पॉटवरून दुसऱ्या स्पॉटवर जिथे इन्सिडेंट झाला असं धावत राहायला लागायचं. बरं, हे रात्रभर चालायचं, त्यामुळे हलताच यायचं नाही, जेवायला मिळत नव्हतं, संपूर्ण एरिया बंद, खायला काही मिळत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये काम करावं लागत होतं, सगळ्यांनाच करावं लागत होतं. तर असं काम आम्ही त्यावेळेला करत होतो. केव्हा तरी 3-4 दिवसांनी एकदा पहाटेच्या वेळी जेव्हा दंगलखोर थकून विश्रांती घेत असायचे त्यावेळेला घरी जाऊन पटकन आंघोळ करून घ्यायची आणि कपडे बदलायचे. कारण ते कपडे बिपडे सुद्धा बदलले नाही, त्याचे तसंच्या तसंच अंगावर राहायचं. एकदा मला आठवतंय, वरून तिखटाचं पाणी ओतलं होतं माझ्या बापरे. अंगावर. तर ते सगळं शर्टावरती असं लागलं होतं, ते डाग आणि ते मिरचीचा वास. अरे तर बापरे. तसंच 3-4 दिवस तसंच फिरत होतो मी. बापरे. त्याच्यानंतर मग ते कपडे बदलायला वेळ मिळाला.
खरंच आपण म्हणजे पोलिसांना आपल्याला असं वाटतं पोलीस तर तो एक माणूस पण असतो, एक वडील पण असतो, एक रक्षक पण असतो. आणि त्याच वेळेला जेव्हा असे भयानक प्रसंग ऐकायला मिळतात, बघायला मिळतात, तेव्हा कधीकधी आपल्याला घृणा वाटते की अरे ज्यांच्या जीवावर आपली बायका मुलं रात्रीसुद्धा अपरात्री हिंडू शकतात, तेव्हा कुठेतरी दोन मनात काहीतरी भांडण्याचं एक असं अतिशय आग आली आणि आपण ज्यांनी आपलं रक्षण केलं त्यांच्या अंगावर मिरचीचं पाणी टाकावं. एकदा असे दोन जमाव एकमेकाशी भिडलेले होते हां. आणि त्यांना आम्ही कंट्रोल करायचा प्रयत्न करत होतो, तर तिकडून आमच्यावरती फायरिंग झालं. हो. मग त्यांनी आमच्यावर फायरिंग केल्यावर आम्ही त्यांच्यावर फायरिंग केलं, तेव्हा ते दोन मॉब मागे हटले पण निघून गेले नाही. बरं. म्हणून मी एका बारक्या गल्लीतनं एक 5-6 लोक बरोबर घेऊन त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करत होतो आणि त्यावेळेला अचानक अशी जाणीव झाली की काहीतरी अंगावर येते, म्हणून मी पटकन एक स्टेप मागे घेतली आणि हात वर केला असा. हो. तर कुणीतरी बिल्डिंगच्या वरनं टॉपवरनं बाटली फेकलेली होती हो, आणि ती बाटली येऊन माझ्या ह्या हातावर इथे मनगटावर आदळली आणि मग खाली पडून फुटली. बरं. डोक्यावर तर ती नाही फुटली बघा ना, काय डोक्यावरच पडत होती ती. मी एक पाऊल मागे झालो म्हणून ते वाचलं, पण इथे लगेच ताबडतोब खूप मार जास्त लागला, सुजला. ते मग हात गळ्यामध्ये माझ्या अडकवला होता, पण तसंच काम करायला लागत होतं. त्यानंतर दगडफेकीमध्ये पुन्हा पायाला लागलं, लंगडत चालत होतो आणि सगळ्यात शेवटी असं झालं की स्त्रियांनी आर्मीचा रस्ता रोखला होता. आर्मी रूट मार्च करत होती, त्यांचा रस्ता रोखला होता आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही तो रस्ता खुला करून घेत होतो. बरं. तर ते टिअर गॅस स्क्वॉड सोबत घेतला होता आणि टिअर गॅस मारत आम्ही पुढे पुढे चाललो होतो. जसं आमचा टिअर गॅस जायचा तसे ते मागे हटायचे आणि आम्ही पुढे जायचो. असा रस्ता आम्ही करत होतो आणि त्या भागामध्ये अशा बारक्या 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 साईडनी खूप गल्ल्या आहेत. त्याच्यातून ते लोक आमच्यावरती अनेक प्रकारचे हल्ले करत होते, अनेक यांनी. तर अशातच असं घडलं की आम्ही टिअर गॅस जो फायर केला होता तो फुटायच्या आत कोणीतरी उचलून तो परत फेकला उलटा आला. आणि तो येऊन माझ्या तोंडावरच फुटला. तर माझं लक्ष तिकडे नव्हतं, मी दुसरीकडे बघत होते, त्यामुळे तो एकदम पडला, तो माझ्यासमोर त्याच लगेच फुटला. त्यामुळे संपूर्ण त्या गॅसचा ब्लास्ट आणि हा सगळा माझ्या ह्याच्यात गेला चेहऱ्यावर आला. आणि त्यामुळे गुदमरून सफोकेशननी मी तिथे रस्त्यावरच बेशुद्ध होऊन पडलो. बापरे. पण ते ठिकाण जे हॉस्पिटलच्या अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर होतं. वा. त्यामुळे ताबडतोब मला गाडीत घालून जे हॉस्पिटलला नेलं आणि काय झालं कळल्यावर त्यांनी ताबडतोब OPDमध्येच एक ऑक्सिजनचा मास्क माझ्या तोंडाला लावून टाकला, चेहऱ्यावरती लावून टाकला आणि त्याच्यामुळे पुढं फार मोठं नुकसान जर होऊ शकलं असतं ते टळलं, जीवावरचं थोडक्यात निभावलं. परसिंग साहेब, तुम्हाला याच्यावरनं सांगतो की पोलिसांकरता माझा जीव फार तुटतो, कारण माझे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते. मला पोलीस दलामध्ये मला सगळेजण ओळखतात. आमच्या ग्रुपमध्ये कुठल्याही कारणाकरता जर पोलिसांचा माणूस कोणी आलेला असेल तर त्याची ट्रीटमेंट, असं खरं भेदभाव करू नये पण आम्ही उजवी देतो, वेगळी देतो. आमच्या ऑफिसमधला तो अंडरस्टँडिंग रूल आहे. माझ्या वडिलांचं स्वप्न होतं, ते मला म्हणायचे दीपक फौजदार हो रे. माझा जन्म 50चा. माझे वडील त्या काळचे पोलीस नगर जिल्ह्यात, मग पुणे शहरात. त्यावेळेस फौजदाराचा काय रुबाब असायचा तुमच्याकडे. फौजदार म्हणजे त्या गावचा राजा असायचा. मला मुंबईच्या पोलीस कॉन्स्टेबलला 10,000 पोलीस कॉन्स्टेबल, ओनली पोलीस कॉन्स्टेबलला आम्ही प्रत्येकी 1 बेडरूमचे फ्लॅट देणार आहोत. विचारा केवढ्यात हे पुढचं विचारा. माझी इच्छा आहे 8-9 लाखामध्ये. आणि मग त्याला मी जपान गव्हर्नमेंटशी बोलतोय किंवा सोशल फंड आणतोय. आता सोशल बॉन्ड नावाचा युरोप आणि अमेरिकेचा प्रकार निघालाय. श्रीमंत लोक त्या बॉन्डला पैसे देतात, व्याज घेत नाही, काम झालं की परत द्या, चांगल्या कामाला वापरायचे. मग या पोलिसांना 2% व्याज दराने हाऊसिंग फायनान्स द्यायचा आणि या पोलिसांची घरं, जर श्रीमंत माणूस त्यांचा साहेब जर टॉवरमध्ये राहतो 22व्या मजल्यावर, माझे पोलीससुद्धा 22-25 मजली टॉवरमध्ये राहतील, त्यांना स्पीडी लिफ्ट असतील आणि त्याचा मेंटेनन्स त्यांना झेपणार नाही, म्हणून कडेने कमर्शियल बिल्डिंग काढून त्याच्या भाड्यातनं तो मेंटेनन्स केला जाईल. DS कुलकर्णी त्याच्यातनं 1 कप चहा पण मिळणार नाही, पण अब्जो रुपयाचं समाधान मिळेल आणि माझ्या वडिलांना वरती स्वर्गामध्ये आनंद वाटेल. आणि ही तयारी होत आली, जोरात काम चाललंय आमचं. ते ही खरी श्रद्धांजली असेल तुमची त्यांच्याकडे. आनंद आला, फार आनंद झाला ऐकून हे. मंडळी, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा DSK. घर म्हणजे नक्की काय असतं. 2,500 रुपये फुटाने बांधलेले चांगले 3 बेडरूमचे फ्लॅट जर त्या पोलीस अधिकाऱ्याला जर सरकारने दिले, जेव्हा येतील, जागेचं शॉर्टच पडणार नाही. इच्छाशक्ती पाहिजे, दृष्टी पाहिजे. घर म्हणजे नक्की काय असतं. घर म्हणजे नक्की काय असतं. नमस्कार. DSK घर म्हणजे नक्की काय असतं या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आम्ही पोलीस किंवा सरकारी नोकरी, कोण सरकारी अधिकारी हे मोठमोठ्या शहरात जातात, काही थोड्या काळाकरता जातात, मग पुन्हा बदली होते, मग दुसरीकडे निघून जातात.
तर अशा वेळेला त्यांना बऱ्याच वेळेला सरकारी घरं कमी पडतात अधिकाऱ्यांच्या संख्येच्या मानाने. तेव्हा अशा वेळेला त्यांना घरं बऱ्याच वेळेला मिळत नाहीत, सरकारी घरं मिळत नाहीत आणि त्यांची बरीचशी कुचंबणा होते. तर अशा यांच्यासाठी काहीतरी रेंटल बेसिसवरती घरं करण्याची वगैरे अशी काही कल्पना आपल्याला कधी सुचली का? म्हणजे लॉजिंग आणि बोर्डिंग नाही, पण घराला घरपण येईल असं अशा प्रकारची घरं काही. आम्ही तुम्हाला घरं कॉस्ट प्राईजला बांधून देतो किंवा आम्हीच ती आम्हाला बिल्ट आणि ओनवर पण चालवायला द्या. जागा आमची असते. आम्ही तुम्हाला प्रत्येक प्लॉटच्या 15% ॲम्युनिटी स्पेस द्यावी लागते. 1,00,000 फुटाच्या प्लॉटवर मी डेव्हलपमेंट करतो, 15,000 फूट कंपाऊंड घालून सरकारच्या ताब्यात द्यावं लागतं. आत्ता मी बाणेरला दिला नुकताच. आणि या जागांचं सरकारला करायचं काय? मुंबईत पण मी अंधेरीला दिलेले आहेत. या घरांवर तुम्हाला बिल्डिंग बांधून घ्या, बिल्डिंगच्या शेजारी बिल्डिंग घेईल आणि हे तुम्हाला ऑलमोस्ट थ्रोन अवे प्राईजला. आज मुंबईत जर अंधेरीला आम्ही 11 आणि 12,000 रुपये स्क्वेअर फुटचा रेट आहे, तोच फ्लॅट 2,500 रुपये फुटाने मिळेल. कुठे 12,000, कुठे 2,500. बांधकामाचा खर्च एवढा फरक पडू शकतो. एवढा फरक पडू शकतो. नाही, करून देतो. या टीव्हीवर जाहीर सांगतो, मी सही करून देतो, तुम्हाला देतो बांधून. आता 2,500 रुपये फुटाने बांधलेले चांगले 3 बेडरूमचे फ्लॅट जर त्या पोलीस अधिकाऱ्याला जर सरकारने दिले, जेव्हा जेव्हा येतील, जागेचं शॉर्टच पडणार नाही. इच्छाशक्ती पाहिजे, दृष्टी पाहिजे आणि मग त्याच्यानंतर करायला, सही करायला, बाकीच्या राजकारणाच्या झंझाटातनं वेळ मिळाला पाहिजे. तुम्हाला 250 रुपये महिन्याला असं तुम्ही 3 बेडरूमचं अपार्टमेंट इथं भाड्याने देऊ शकता, गव्हर्नमेंटच्या मालकीवर कुठल्याही बिल्डरची मेहरबानी घेतल्याशिवाय. सर, तुम्ही आज इथे आलात आणि खूप उपयुक्त माहिती आम्हाला सांगितली तुमच्या पोलीस दलाबद्दल. आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतो आणि आज भाग्य आमचं की तुम्ही आज लाभलात आम्हाला, आणि त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. नाही, धन्यवाद आपल्याला, आपण मला बोलवलं या ठिकाणी. थँक्यू सर. DSK घर म्हणजे नक्की काय असतं या कार्यक्रमात तुमचे अनेक प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. तुम्हाला माहिती आहेच की सर्वोत्कृष्ट प्रश्नाला मिळणार आहे एक आकर्षक बक्षीस. मग वाट कसली पाहताय? प्रश्न पाठवा. त्यासाठी आमचा पत्ता DSK हाऊस, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, पुणे 411005. पत्ता पुन्हा एकदा, DSK हाऊस, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, पुणे 411005. तुम्ही आम्हाला ईमेलसुद्धा करू शकता. आमचा ईमेल ID sales@dskdl.com. ईमेल ID पुन्हा एकदा sales@dskdl.com. फेसबुकवर सुद्धा आम्ही अवेलेबल आहोत. आमचा फेसबुक ॲड्रेस आहे DSK फॉर पुणे. आजच्या भागाचे विजेते आहेत मुंबईचे श्री प्रसन्न मिटकरजी. मिटकर साहेब, तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमचं बक्षीस तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. मंडळी, आजचा भाग इथेच संपतोय. पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. जसं मुंबईला महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यावरती कलानगर बांधलं गेलं, साहित्य सहवास ह्या बिल्डिंग झाल्या आणि तिथे साहित्यिकांचीच वस्ती आहे, तसं कलाकारांसाठी म्हणून अशी एखादी गृहयोजना बांधावी असं नाही का वाटत तुम्हाला? मी जाहीरपणे सांगतो की आजही मी करून द्यायला तयार आहे. एक साधारणतः 100 जण एकत्र या. 100 जण जेव्हा एकत्र येतील तेव्हा निदान 70 जण टिकतील. 70 जण टिकतील. त्या 70 जणांकरता मिळणारा प्लॉट सरकारकडनं मिळवणे आणि तुम्हाला कॉस्ट प्राईजला बांधून देणे, जेणेकरून तुम्हाला त्या बॅकस्टेज आर्टिस्टपासून सगळ्यांना परवडेल. घर म्हणजे नक्की काय असतं?